दादा काय सांगाल आज अजित पवारांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा दुःखाचा दिवस आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सकाळी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सभांसाठी आणि मूळ गाव बारामती इथे मुंबई निघाले असता अर्ध्या तासाच्या अंतरानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू बारामतीलाच झाला. आणि ही बातमी जशी समजली तसं एक धक्का बसला की महाराष्ट्राचं एक खंबीर नेतृत्व, स्वाभिमानी नेतृत्व आज आपल्यात नाही आहे. विश्वास बसत नव्हता, परंतु नियतीचा तो घाला मान्य करावा लागला. दादांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर दादा म्हटलं की एक महाराष्ट्रामध्ये खंबीर आणि अभ्यासू नेतृत्व. त्यांच्या कार्यकाळ जर बघितलं असेल तर तुम्हाला महाविकास आघाडी असेल किंवा युती शासनाच्या कार्यकाळ त्यांचा असेल तर त्या माणसाने त्यांच्यावर कितीही लोकांनी आरोप केले. सोबतच्या ज्या आज त्यांच्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी यांनी त्यांच्यावर खूप मोठे मोठे आरोप केले, परंतु अजितदादांनी कधीही त्यांच्यावर उल्लेख केला नाही किंवा त्यांचा आरोप केला नाही किंवा त्यांच्या बाबतीत त्यांनी चर्चा केली. फक्त विश्वास होता की बा माझा विचार पक्का आहे, माझं काम पक्का आहे, जे असेल ते होईल. कुरघोड्या करण्याचं काम त्यांनी कधी कोणत्या कार्यकर्त्यावर, कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर केलं नाही. जेव्हा मंत्रालयामध्ये बसले असतील, कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी गेला, कोणत्याही पक्षाचे नेते गेले, त्यांना मान सन्मान देऊन त्यांनी काम करण्याचे कधी आपल्या लक्षात आलं असेल की त्यांनी त्याला कधी डावललं नाही. प्रत्येक माणसाचं काम केल्याचं त्यांचा एक हातखंडा होता, काम करून घेण्याचा हातखंडा होता. आणि असं नेतृत्व फार महाराष्ट्राला गरज असताना दिवंगत नेते सन्माननीय गोपीनाथ मुंडे साहेब यांची सुद्धा आज आठवण येते की हे सुद्धा एक खंबीर असंच नेतृत्व, ते कोणत्या पक्षात असेल, कोणत्याही विचारसरणीत असले, परंतु तळागाळामधल्या कार्यकर्त्यांशी, मजुरांशी, नेत्यांशी, शैक्षणिक क्षेत्रातल्या लोकांशी त्यांची नाळ जोडलेली होती. अभ्यासू नेतृत्व ते मुंडे साहेबांचे अभ्यासू नेतृत्व होतं आणि अजितदादांचं सुद्धा अभ्यासू नेतृत्व. माझ्या लक्षात आहे की काही वेळेस ते जेव्हा काही जळगावला आले किंवा एखाद वेळी मी मंत्रालयामध्ये त्यांच्या दालनामध्ये गेलो तेव्हा दादा इंजिनियर लोकांना सुद्धा त्यांच्या विभागाचं मार्गदर्शन करत होते की नाही ते धरण असं नाही, असं झालं पाहिजे, ते पाठ असा झाला पाहिजे, त्याचं कार्यक्षेत्र एवढं येईल. एवढा बारीक अभ्यास या नेत्याचा होता. आणि खरं म्हटलं तर पवार साहेब, शरद पवार साहेबांच्या पाठळीमध्ये तयार झालेला एक तळागाळातला नेता आज आपण गमावलाय. महाराष्ट्रामध्ये फार दुर्दैवी घटना आज झालेली आहे. असा नेता होणार नाही असा आजच्या दिवशी असं मला वाटते. मी माझ्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं, महाराष्ट्र ओबीसी सेलच्या वतीनं आणि जळगाव जिल्ह्याच्या काँग्रेसच्या वतीनं सन्माननीय अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या आत्म्यात ईश्वर चिरशांती देव आणि त्यांच्या परिवारास आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जे दुःख झालेलं आहे हे दुःख सहन करण्याची ताकद आई मुक्ताई त्यांना प्रदान करो हीच ईश्वर चरणी, मुक्ताई चरणी प्रार्थना करतो. अजितदादांना परत श्रद्धांजली, भावपूर्ण आदरांजली वाहतो. धन्यवाद.